केदार, हे घे, नाश्ता करून घे. आणि पुन्हा सॉरी. मला माहितीये तुझा राग अजून शांत झाला नाहीये. मुलींचा राग शांत व्हायला थोडा वेळ लागतो ना. पण मी तुला म्हणाले ना, मी तुझ्यावर नाही चिडलीये. तू खरंच माफ केलंयस का मला? तू सांग ना, तुझा राग शांत करायला मी काय करू? मी सगळं करायला तयार आहे. पण मी नाही चिडलीये तुझ्यावर. पण जर तू पुन्हा एकदा सॉरी म्हणालास ना, मग मात्र मला खरंच राग येईल. नाही नाही नाही, मी आता सॉरी नाही म्हणणार. ठीक आहे? तुझा राग जर शांत झाला असेल ना, तर माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? हो, आपल्याला बाहेर जायचंय. प्लीज आज काही प्लॅन्स ठेवू नको. पण का? का म्हणजे असंच. पण जायचं कुठे? त्या जागेवर, जी जागा आपल्या दोघांची फेवरेट आहे, जिथे आपण आपल्या ट्रेनिंगच्या वेळेस भेटायचो, जिथे आपली खरी मैत्री सुरू झाली होती. आपण गप्पा मारत बसायचो, वेळ कसा निघून जायचा आपल्यालाच कळायचं नाही. तुझं फेवरेट हक्का नूडल्स आणि सूप हे तुला आवडायचं, जिथे तुला तिखट लागून तुझं नाक लाल व्हायचं तरी पण तू खात राहायचीस. क्रिस्पी? येस. म्हणजे आपल्या नेहमीच्या चायनीजच्या स्टॉलवर? हो. डन. ठीक आहे, मग माझं ऑफिसचं काम झालं ना, मी तुला फोन करतो, तू डायरेक्ट तिकडेच ये. चालेल. निघतो. अरे निघतो काय? थोडंसं खाऊन जा ना. नको बॉस, ऑफिसला उशीर होतोय. अरे नाही नाही केदार, थोडासा तरी नाश्ता कर. असं काय करतोयस? ठीक आहे, तू म्हणतेस तर. बाय बाय. सावकाश जा. हो. काय आगाऊ कपल आहे. माझी आणि युवीची झोप उडवून ह्यांना डेटवर जायचंय. इथे आज तुम्ही इथे? हो, रोज याच वेळेस येते ना मॅम. हो बरोबर आहे, पण तुम्हाला कोणी कळवलं नाही का? इरा आहे ना दुपारी बाहेर जाणार आहे. हो का? कौशिकी ताई पण ना कामात एवढा बिझी असतात ना, राहून गेलं असेल सांगायचं. बरं बरं, मग कौशिकीने आम्ही पर्यंत थांबते. नाही नको. अहो आज एवढी सुट्टी मिळाली तर करा ना आराम, एन्जॉय. आणि मी आहे ना, मी घेईन इराची काळजी. ठीक आहे, येते मी. या. आता इराला सांभाळण्याची जबाबदारी घेणार तिची लाडकी मामी. आता मी बघते तारिणी, तू डेटवर जाऊन नूडल्स आणि सूप कसे खातेस ते. बॉस, ठाण्यात 2,77,00,000 लोक राहतात. त्यात जयराम हे नाव किती कॉमन आहे. अहो मीच 7-8 लोकांना ओळखतो. अरे ते सगळं आम्हाला माहिती बा. शोधायचं कसं तो सांग आधी. कमांडर मला सांगा, त्या माणसाने त्या जयराम बद्दल नक्की काय माहिती दिली होती? तो ठाण्यातल्या मच्छी मार्केट जवळ त्याला शेवटचं भेटलं होतं, एवढंच सांगितलं त्याने. बर, कोणत्या मच्छी मार्केट जवळ? तेच नाही सांगितलं ना बॉस. म्हणजे नेमकं मी त्याला विचारायला गेलो, त्याने फोन कट केला. बर, एक मिनिट. टेक्नो स्क्रीन शेअर कर. ओके, हा. केलं बॉस. येस. हा टेक्नो, एक काम कर, जेवढे केवढे मच्छी मार्केट आहे ते दाखव जरा एकदा. येस बॉस, ह्यात इथे बरेच मच्छी मार्केट आहेत. ह्यातला आपल्याला हवं ते लोकेशन कसं शोधायचं? हां, दयानंद खांडेकर यांनी मला सांगितलं होतं की तो जयराम त्यांना घरापासनं ऑफिसपर्यंत जायच्या रस्त्यावर भेटला होता. टेक्नो एक काम कर, खांडेकर घरापासनं ऑफिसपर्यंतचा रस्ता मार्क कर. ओके. हा, कर कर. गुड. आता या रस्त्यावर किती मच्छी मार्केट आहेत ते दाखव एकदा. 2 फिश मार्केट आहेत बॉस. हा. आता या मच्छी मार्केटमध्ये येणारी माणसं शक्यतो चंदनवाडी एरियामधली आहेत, बरोबर आहे? मला माहिती आहे एरिया. नाही, मागच्या इलेक्शनच्या वेळेस इथे मारामारी सुद्धा झाली होती. गुड. मग आता मला सांगा, संपूर्ण ठाण्यातले जयराम शोधण्यापेक्षा या एरियामधल्या जयरामला शोधणं जमू शकेल? पण कसं? वोटर आय डी. टेक्नो एक काम कर, आपल्या डेटाबेसमध्ये या एरियात म्हणजे या वॉर्डमध्ये जयराम नावाची जी माणसं आहेत त्यांची माहिती काढ. येस बॉस, का नाही मिळू शकत वोटर आयडी वरून? वोट. बॉस, एकूण 70 जयराम सापडलेत. ब्रिलियंट बॉस. म्हणजे 15-20 हजारावरून डायरेक्ट आपण 70 वरती लिस्ट आणली आहे. जयराम पाटील, जयराम सावंत, जयराम जयराम जयराम. बॉस 108 वेळा जप होईल एवढे जयराम आहेत. आता यातला नेमका आपला जयराम कोणता कसं ओळखायचं? इरा बेटा ऐक ना, किती रडतेस तू? टीम, मी
मी नंतर जॉईन करते. ऐक ना गैरा, किती रडतेस? नको ना रडू. काय झालं? घे, आली तुझी लाडकी तारिणी मामी. शांत. काय झालं? काय झालं सांग मला. कधीपासून आईकडे जायचंय म्हणून रडते. आता कौशिकीताई ऑफिस मध्ये आहेत आणि हिची ती केअरटेकर पण आली नाहीये ना. बरं ठीक आहे, मी बघते. इरा शांत हो. रडायचं नाही. शाण आहे ना माझं बाळ. काय झालं? आईला फोन करायचा आहे. मी करू? थांब. केला होता मी केला होता फोन. तर त्यांच्या त्या असिस्टंटने उचलला. त्या म्हणाल्या की कौशिकीताई खूप इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहेत. मला ना कळतच नाहीये तारिणी, मी काय करू? हिचं कसं तू शांत म्हणजे. हो निशी. मी बोलते. इरा, आईला यायला वेळ लागणार आहे बाळा. तू एक काम करतेस का? तोपर्यंत तू आणि निशी मामी खेळा. हा चालेल? माझ्यासोबत खेळायचंय? अगं इरा, पण मला बाहेर जायचंय ना बाळा. मला पण एक काम आहे म्हणून. गुड गर्ल आहेस की नाही? मग मी जे सांगते ते तू ऐकतेस पण ना. मग तू आणि निशी मामी थोडा वेळ खेळा. मग मी येते, मग आपण दोघी मिळून खेळू. चालेल? तारिणी, मला काय वाटतं, कौशिकीताईंव्यतिरिक्त तूच एक आहे जी हिला सांभाळू शकतेस. हा निशी, तू खेळ ना थोडा वेळ तिच्यासोबत. अगं मी खेळेन ग, पण तिने खेळलं पाहिजे ना माझ्या बरोबर. तिला तिची लाडकी तारिणी मामीच हवी आहे. इरा, आपण एक काम करूयात. मी ना येताना तुझ्यासाठी खूप सारा खाऊ घेऊन येते. चालेल? तारिणी काय अगं, आता इतर दुसऱ्या कुठल्याही कामापेक्षा इराला सांभाळणं जास्त गरजेचं आहे. तिला तुझी जास्त गरज आहे. माझं ऐक, तू कुठेही जाऊ नकोस. अगं नाहीतर कौशिकीताई काय म्हणतील? त्या घरी नसताना आपण एक दिवसही सांभाळू शकलो नाही इराला. अरे आठवलं, पद्मिनी मम्मानी ना मला एक काम सांगितलं होतं. मी आले. हा अगं निशी ऐक. केदार, हा? चल ना जेवायला. नाही, तुम्ही जा ना. का रे, कामाचं खूप लोड आहे का? नाही, लोड नाही आहे. फक्त मला काम लवकर संपवून निघायचंय. बायकोला घेऊन बाहेर फिरायला जायचंय. जा, खूप मजा करा. बॉस, पुढचा सर्च फिल्टर. तो जयराम हा देवकी काकूंचा मानलेला भाऊ होता आणि दयानंद खांडेकरांचा मित्र. म्हणजे तो साधारण त्यांच्याच वयोगटातला माणूस असणार आहे. बरोबर आहे? जयराम नावाचा ह्या वयातला माणूस होता. 60 ते 70 वय. येस. गुड न्यूज बॉस, आता फक्त 12 जण राहिली आहेत. म्हणजे आपण ज्या जयरामला शोधतोय तो जयराम ह्या 12 माणसांपैकीच कोणीतरी एक जण आहे. टीम, तो माणूस पुढच्या 24 तासाच्या आत मला माझ्या डोळ्याच्या समोर हवाय. बॉस, कसं शक्य आहे? टीम तारिणीसाठी गोष्टी अवघड आहेत, पण अशक्य नाही आहेत.